नमस्कार दर्शक हो, कुलस्वामिनी एम.आय. महाराष्ट्र लाईव्ह टीव्ही न्यूज चॅनलच्या बातमीपत्रामध्ये आपल्या सगळ्या दर्शकांचे अगदी मनापासून स्वागत. आपण पाहत आहात कुलस्वामिनी एम.आय. महाराष्ट्र लाईव्ह टीव्ही न्यूज. तर शैक्षणिक वर्ष 2026-27 या वर्षामध्ये 15 जूनपासून आमचं विद्यालय सुरू झालेलं आहे. पिण्याच्या पाण्याचा प्रश्न फार मोठा सुरू झालेला होता. वीजचं पाणी आटत चाललेलं होतं, तिची पातळी कमी होत चाललेली होती. परंतु आज आम्हाला की सभापतींच्या मार्फत हा टँकरची सोय झालेली आहे. त्यामुळं पाण्याच्या म्हणजे पिण्याचं जे पाणी आहे त्याची समस्या सुटलेली आहे. इथून पुढेही असंच आम्हाला सहकार्य करावं की जेणेकरून आमच्या परिसरातील सर्व विद्यार्थ्यांना पिण्यासाठी पाणी उपलब्ध होईल. तर आज पहिला टँकर पाठवला त्याबद्दल सभापती साहेबांचं विद्यालयाच्या वतीनं ग्रामस्थांच्या वतीनं हार्दिक आभार मानतो. आता सरांनी सांगितलं पुणे जिल्ह्याच्या उत्तरेकडील वैभव संपन्न तालुका म्हणजे हा खेड तालुका आहे. आणि ह्या खेड तालुक्यामध्ये यशवंतरावजी होळकर यांच्या वाड्यामध्ये कर्मवीर भाऊराव पाटील, कारण अंधार झाला दिवा पाहिजे आणि शिक्षणाचा आज एक ज्योत प्रत्येकाच्या घरात पेटली पाहिजे. अंधारातून प्रकाशाकडे जाण्याचा मार्ग ज्या व्यक्तिमत्वाने दिलेला आहे ते म्हणजे कर्मवीर अण्णा भाऊराव पाटील. आणि त्या सुसंस्कृती नटलेल्या या वापगावमध्ये अहिल्यादेवी सुसंस्कृती जतन करणाऱ्या वापगावच्या नगरीमध्ये आज विजूभाऊ शिंदे हे जरी सभापती असतील परंतु एक दानशूर विचारवंत व्यक्तिमत्व आहे आणि त्यांनी गरिबाच्या मुळाशी जाऊन समाजकार्य करण्याचा एक ध्यास आणि एक विडा उचललेला आहे. आणि सर, आज तुम्ही शालेय शिक्षणामध्ये शालेय आणि महाविद्यालयीन जीवनात होणाऱ्या संस्कृती खूप मोठे झालेले आहेत. शैक्षणिक क्षेत्रात नाव लौकिकता केलेली आहे. शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे आणि जो प्रशासन करीत तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही. तर तुम्ही या ठिकाणी एक पदभार स्वीकारल्याच्या नंतर तुमचं ध्येय, तुमचा मानस आणि तुमची धोरण काय असणार आहे? तर या मागच्या वर्षापासून मी मुख्याध्यापक म्हणून या विद्यालयामध्ये कार्यरत आहे. तर या विद्यालयाची जी परंपरा आहे की गुणवान विद्यार्थी घडवण्यासाठी आमचे सर्व शिक्षक प्रयत्न करत असतात. ही रयत शिक्षण संस्थेची एक शाखा आहे. त्या शाखेमध्ये जवळजवळ 350 विद्यार्थी शिक्षण घेत आहे. वसतिगृहामध्ये 24 विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. तर आमच्या सर्व शिक्षकांचा, गुरुजनांचा असा मानस आहे की जे स्पर्धा परीक्षा असतात, शिष्यवृत्ती असेल, NMS असेल, त्या परीक्षेमध्ये जास्तीत जास्त विद्यार्थी कसे उत्तीर्ण होतील, गुणवत्ता यादीमध्ये कसे येतील, त्यासाठी संस्थेचा एक गुरुकुल प्रकल्प आम्ही सुरू केलेला आहे आणि थोड्या दिवसामध्ये त्याची तासिका सुरू होणार आहे. तर ह्या रयत गुरुकुल प्रकल्पासाठी 5वी ते 10वी असेल सकाळी 9 ते पावणे 11 त्या दरम्यानमध्ये 2 तासिका प्रत्येक वर्गाच्या होत असतात. त्यामध्ये सर्व शिक्षक अगदी मनापासून हे अध्यापनाचं कार्य करत आहे आणि गावाची किंवा आपल्या तालुक्याची शांतती वाढेल, जास्तीत जास्त विद्यार्थी कसे गुणवत्ता यादीमध्ये स्पर्धा परीक्षामध्ये कसे उत्तीर्ण होतील त्या दृष्टीने आम्ही सर्वजण प्रयत्न करत आहोत. तर आपलं सर नाव सांगा. मी मुख्याध्यापक डोके नामदेव निवृत्ती. तर मागच्या वर्षापासून त्या विद्यालयामध्ये कार्यरत आहे. आता सरांनी सांगितलं शिक्षक हे राष्ट्राचे शिल्पकार असतात. मातीच्या गोळ्याला आकार देण्याचं काम शिक्षकच करतात आणि गुलाबाच्या फुलाला मनमोहित करण्याचं कामही शिक्षकच करतात. कारण लहान मुलांची मने कवडे असतात, त्यांच्यावर आपण जसे सुसंस्कार करू तशीच ती घडत असतात आणि त्यांना घडवण्यासाठी आज लोक सर तुम्ही खंबीर आहात. तुमचं जबरदस्त वक्तृत्व आहे, जबरदस्त कर्तृत्व आहे आणि छान नेतृत्व आहे. त्या अनुषंगाने या वापरण्याच्या लहान मुलांना गुलाबाची फुलं बनवा आणि ही मोर हा जो मोर आलेला आहे हा बहार करा. निश्चितच ही रयत शिक्षण संस्था या उद्देशाने कर्मवीर भाऊराव पाटील यांनी स्थापन केली की गोरगरिबांची मुलं शिकली पाहिजे, बहुजनांची मुलं शिकली पाहिजे. त्या उद्देशाने या संस्थेची विद्यालयाची वाटचाल सुरू आहे. हा ग्रामीण भाग आहे. या ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना इतर विद्यार्थ्यांप्रमाणे शहरी भागातले संधी उपलब्ध होत नाही. पण या रयत शिक्षण संस्थेने धोरण हाती घेतलेलं आहे आणि त्या माध्यमातून जे काही अत्याधुनिक सुविधा आहे, म्हणजे आपण पाहतो इंग्लिश मिडियम शाळांमध्ये आता सुविधा जर बघितल्या तर वर्गांमध्ये इंटरॅक्टिव्ह पॅनल, CCTV अशा सगळ्या सुविधा आपल्याकडे आहेत. आणि ही मुलं कशा प्रकारे चांगल्या प्रकारे घडतील, उद्या भारताचे सुजाण नागरिक कसे बनतील, यासाठी आमच्या विद्यालयाचे शिक्षक याचप्रमाणे यांच्या मार्गदर्शनाखाली मी वाटचाल करतो. आमचे मुख्याध्यापक ढोके सर, सर्व ग्रामस्थ आमच्या विद्यालयाची वाटचाल अतिशय योग्यरित्या त्या ठिकाणी चालू आहे. सर धन्यवाद, अभिनंदन. तुम्ही आता सांगितलं
की विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या सायन्सच्या प्रचंड प्रगती पथावर गेलेला आहे. धावण्याला धावणं होत आहे, पण योग्य ठिकाणी पोहोचणं तसंच राहून जात आहे. पूर्वीचा काळ जे ऐतिहासिक, सांस्कृतिक, सामाजिक परिवर्तनाची नाती बाजूला झालेली आहे. हातामध्ये पेन, वही आणि पुस्तक हे पुढे घेण्यापेक्षा आता इलेक्ट्रॉनिकचं म्हणजे एक जग आलेलं आहे आणि प्रत्येक मुलावरती त्याचा प्रतिबिंब झाला तो आजचा मुलगा उद्या भारताचा नागरिक आणि सुजम नागरिक झाल्याशिवाय राहणार नाही. तर तुम्ही असेच तुमचं पाऊल पुढे पुढे जावं, कारण गगनाला गवसण घालण्याची ताकद तुमच्या पंखामध्ये आहे आणि खंबीरपणे साथ देण्याची भावना या वाघगावकरांच्या ग्रामस्थांमध्ये आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र. गोडके पत्रकार, महाराष्ट्राला विटली. चालू घडामोडींचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या कुलस्वामिनी अमाई महाराष्ट्र लाईव्ह टीव्ही न्यूज चॅनलला जरूर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा व कमेंट देखील करा. बेल आयकॉनवर प्रेस करा व नोटिफिकेशन्स मिळवा. पाहत रहा फक्त कुलस्वामिनी अमाई महाराष्ट्र लाईव्ह टीव्ही न्यूज.